Hello to all students. Today we have to see the next point in our first topic, that is units and measurement. Next point is errors in measurements. In our last lecture we have to already discuss about dimension and dimensional formula. What is the meaning of dimensional formula? Next point is errors in measurements. सुरुवातीला एरर म्हणजे काय? फॉल्ट. एररलाच आपण काय म्हणतो? फॉल्ट. मग असे एरर्स, इथं आपल्या पॉईंटचं नाव आहे एरर्स इन मेजरमेंट. म्हणजे काय की कधी कधी फॉल्ट येऊ शकतं कशामध्ये? मेजरमेंट, मोजमाप, एखाद्या वस्तूचं मोजमाप, एखाद्या ऑब्जेक्टचं आपल्याला जर मोजमापन करायचं असेल तर त्याचं मोजमापन करताना एरर येऊ शकतं, किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट ऑलरेडी मॅन्युफॅक्चर होताना फॉल्टी असू शकतं. इट मीन्स दॅट म्हणजे that lead to that comes error. It is related to the error. If any fault we have to observe in measurement, at that moment it comes across or it comes towards error. त्या points जवळपास त्याला आपण म्हणू शकतो काय? error. Then in error there are totally, it is divided into two categories. What are those? Here कुठले कुठले बघूयात. तर मी कॅटेगरीज लिहिलेल्या आहेत बघा. एरर्स म्हटलं दोन आहेत. दॅट इज फर्स्ट इज सिस्टमॅटिक एरर अँड सेकंड वन इज रँडम एरर. एररमध्ये सुद्धा विभागणी झाली, एररमध्ये सुद्धा कॅटेगरी म्हणजे पार्ट झालेले आहेत. त्यामध्ये सिस्टमॅटिक एरर, सिस्टमॅटिक एरर्समध्ये सुद्धा अगेन देर आर 3 एरर्स आर प्रेझेंट. फर्स्ट वन इज इन सिस्टमॅटिक एरर, दॅट इज अ इन्स्ट्रुमेंटल एरर. नेक्स्ट वन इज अ एरर ड्यू टू इम्परफेक्शन्स इन अ एक्सपेरिमेंटल टेक्निक, किंवा त्याला आपण सिस्टम एरर सुद्धा म्हणू शकतो. सी म्हणजे त्याच्यामध्ये मी तिसरा सांगते, तो म्हणजे पर्सनल एरर. म्हणजे सिस्टमॅटिक एररमध्ये सुद्धा असे 3 प्रकारचे एरर्स आपण या पॉईंट्समध्ये शिकणार आहोत. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिस्टमॅटिक एरर? सिस्टमॅटिक एरर जे आहे ते खास करून इंट्रोड्यूस कशाबद्दल केलेलं आहे? दॅट एरर विच आर इंट्रोड्यूस्ड इन अ सम कॅटेगरीज. त्यातला आपण पहिला बघूया, instrumental error means what? Okay, let us see. Then in systematic error there are already told that instrumental error due to imperfectional experimental technique and personal error असे 3 यामध्ये सुद्धा काय आहेत? सब टाइप्स असल्यासारखे एरर्स मध्ये सुद्धा सिस्टमॅटिक एरर मध्ये सुद्धा टाइप्स झालेले आहेत, एरर्स झाले, पार्ट झाले. Then systematic error is not properly determined. That systematic error is not properly determined. But why we have to consider that error? Because that systematic error are introduced by an inaccuracy, incorrectness. Correct नसल्यामुळे किंवा त्या सिस्टममध्ये सुद्धा प्रॉब्लेम एरर असल्यामुळे दॅट एरर कम्स. त्यातला आपण पहिला बघूया इन्स्ट्रुमेंटल एरर. त्याच्या नावामध्येच त्याचं मिनिंग आहे. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे इन्स्ट्रुमेंटमध्ये असलेल्या एररमुळे एखादा एक्सपेरिमेंट किंवा एखादा आपल्याला प्रॅक्टिकल एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना जे काय प्रॉब्लेम्स येतात ड्यू टू इन्स्ट्रुमेंट्स, ड्यू टू इक्विपमेंट्स, दॅट पॉईंट वी हॅव टू कॉल इट ॲज अ इन्स्ट्रुमेंटल एरर. देन हाऊ टू डिफाईन इट? हे आपल्याला स्टेटमेंटमध्ये कसं सांगता येईल किंवा एखाद्या वाक्यामध्ये कसं सांगता येईल? दिस टाइप ऑफ एरर अरायझेस ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. दॅट एरर कम्स ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन म्हणजे काय? त्याचं कॅलिब्रेट करताना किंवा इन्स्ट्रुमेंट एखादा तयार करताना त्यामध्ये काहीतरी फॉल्ट आलेला असेल, फॉल्ट रिमेन ॲज इट इज राहिला असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटमुळे येणाऱ्या एक्सपेरिमेंट्समध्ये किंवा एखाद्या प्रॅक्टिकल्समध्ये जे काय एरर्स येतात त्याला आपण काय म्हणतो? इन्स्ट्रुमेंटल एरर. ड्यू टू इन्स्ट्रुमेंट्स, ड्यू टू फॉल्टी इन्स्ट्रुमेंट्स दॅट एरर कम्स. दॅट एरर वी हॅव टू कॉल इट ॲज अ इन्स्ट्रुमेंटल एरर. फॉर एक्झाम्पल, आता ह्याच्यातलं एक मी सोपा एक सांगते जे आपल्याला एक्झाम्पल माहिती आहे. दॅट इज अ वेट बॅलन्स. वजन काटा जो असतो तो आपल्या लॅबमध्ये सुद्धा हे डिजिटल असतात, वेटचे पण मशीन्स किंवा वेट बॅलन्स करायचे. तर वेट बॅलन्स, इफ वी हॅव टू already that weight balance value already detected before we have to calculate, before we have to, if we have to not added any weight on this weight balance, already reading we have to observe that it is not properly on a 0. It means
means that there is a one error is present or there is a error is present due to this instrument, that is a instrumental error. म्हणजे वेट मशीनमध्ये सुद्धा ऑलरेडी समजा तो झिरोवर प्रॉपरली नसेल आणि वेट घालण्याच्या आधीच तो झिरोपेक्षा काहीतरी एखादी व्हॅल्यू जर दाखवत असेल तर त्याला म्हणायचं की इन्स्ट्रुमेंटल एरर. अजून एक एक्झाम्पल सांगते, तो म्हणजे ॲमीटर, ज्याच्या थ्रू आपण लॅबमध्ये फिजिक्स लॅबमध्ये असतात ॲमीटर, ज्याच्या थ्रू आपण करंट जे आहे ते मेजर करू शकतो. टू मेजर द करंट बाय युझिंग ॲमीटर. ॲमीटरची व्हॅल्यू समजा ऑलरेडी 0.5 दाखवत असेल, it does not properly completely at 0. When we have to observe that its already value is above 0 value, that is 0. Suppose it is 0.5. It means that there is a fault is present. That fault is due to instrumental error. We have to all समजा तो जो ॲमीटर आहे तो आपण ऑलरेडीच जर बसवला नसेल एखाद्या सर्किटमध्ये, त्याला ऑलरेडी सर्किट कनेक्शन्स दिलेले नसेल किंवा त्याला आपण पॉवर सप्लाय देण्याच्या आधीच तो करंट जर दाखवत असेल, इट मीन्स दॅट त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय आहे, एरर आहे. दॅट एरर वी हॅव टू कॉल इट ॲज अ इन्स्ट्रुमेंटल एरर. नेक्स्ट वन इज अ एरर ड्यू टू इम्परफेक्शनेस किंवा त्याला आपण म्हणू शकतो की सिस्टम एरर. हा एरर कशामुळे येतो? ड्यू टू this error we have to arises this error detected due to defective setting of instrument. Defective setting of this instrument. त्या इन्स्ट्रुमेंटच्या सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे सुद्धा किंवा आपण त्याची सेटिंग प्रॉपर सेटिंग केलेली नसेल एखाद्या इन्स्ट्रुमेंटची तरी सुद्धा एरर जो आहे तो येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की फिजिक्स लॅबमध्ये 11th स्टँडर्डला यावर्षी आहेत मायक्रोस्क्रू गेजचे प्रॅक्टिकल्स आहेत. तर मायक्रोस्क्रू गेजमधला जर तुम्ही एरर काढला नाही, तो झिरोवर करेक्टली झिरो मॅच होत नसेल, त्याच्या सर्क्युलर स्केल आणि मेन स्केलवरचं झिरो एकमेकाला जर कोइन्साइड होत नसेल, झिरोवर झिरो म्हणजे त्यातला एरर जर नसेल, एररपेक्षा सुद्धा काहीतरी व्हॅल्यू जर दाखवत असेल तर त्याची आपण सेटिंग जी आहे ती प्रॉपर केलेली नाही आहे म्हणायचं. तो झिरोवर झिरो नसेल तर तिथं म्हणायचं की एरर वी हॅव टू ऑब्झर्व ड्यू टू सेटिंग ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट, डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट. दॅट एरर वी हॅव टू कॉल इट एज अ सिस्टम एरर ऑर त्याला दुसरं नाव काय दिलं आहे, एरर ड्यू टू इम्परफेक्शन्स ऑफ अ एक्सपेरिमेंटल टेक्निक. देन नेक्स्ट वन इज then after this one, after the system error, next is a personal error. Personal it means that when we have to perform any experiment, at that moment there is a error comes due to faulty observer. Due to fault observer, when we have to taking a reading, at that time we have to not properly carefully, we have to not calculate any reading. At that moment that error comes, that error we have to call it as a personal error. Person to person, when we have to observe that their error comes, that error we have to call it as a personal error. तर personal error म्हणजे काय बघा, the error arises due to fault observer when we have to taking reading, when we have to observe. Okay, observation करताना when we have to taking observations, when we have to taking any reading in any experiment, at that moment their error comes due to fault observer. That error we have to call it as a personal. म्हणजे एखादा प्रॅक्टिकल करताना, एक्सपेरिमेंट करताना समजा तुम्ही केअरफुली जर रिडिंग घेतले नाहीत तर त्या रिडिंगमध्ये चुका होऊ शकतात. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सुद्धा रिडिंग पास करताना पर्सन टू पर्सन सुद्धा हे रिडिंगमध्ये काय होऊ शकतात किंवा ऑब्झर्वेशन करताना, निरीक्षण करताना सुद्धा चुका होऊ शकतात. त्याला म्हणायचं की पर्सनल एरर. देन लास्ट वन इन एरर इन मेजरमेंट, दिस वन इज अ रँडम एरर. रँडम एरर म्हणजे काय? रँडम एरर हा एरर जो आहे तो एरर बघा फॉलो करण्यासाठी किंवा हा एरर येऊ शकतो. रँडम एरर सिस्टमॅटिक एरर मिनिमाइज केला तरी सुद्धा रँडम एरर येऊ शकतो. पण कधी येऊ शकतो की अशा एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना, एक्सपेरिमेंट जर आपण परफॉर्म करत असेल तर त्या रिडिंग्समध्ये व्हेरिएशन्स येऊ शकतात, ते रिडिंग्समध्ये बदल होऊ शकतात ड्यू टू सराउंडिंग, ड्यू टू एन्व्हायरमेंट. ओके,
त्यामुळे जो एरर येतो ड्यू टू एन्व्हायरमेंट, ड्यू टू नेचर, देअर वन एरर कम्स, त्या एरर्सला आपण एक नाव दिलं आहे की रँडम एरर. एरर अरायजेस और दॅट एरर ऑकर ड्यू टू व्हेरिएशन इन कंडिशन इन विच एक्सपेरिमेंट इज परफॉर्म्ड. बघा व्हेरिएशन्स म्हणजे तिथं आपल्याला चेंजेस येऊ शकतात रिडिंग्समध्ये. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर जर बघायचं असेल तर एखादा टेम्परेचर ऑफ गॅस वेन वी हॅव टू कॅल्क्युलेट और वेन वी हॅव टू मेजर द टेम्परेचर ऑफ अ गॅस, that temperature it does not constant at any point, at any value of this temperature. It becomes decreases, it becomes increases. If maybe it becomes positive, maybe it becomes negative. पॉझिटिव्ह असू शकतात, निगेटिव्ह सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे इथं तुम्हाला काय दिसले चेंजेस, इट डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट ॲट दॅट मोमेंट, ते चेंज होऊ शकतं. त्यामुळे तिथं सुद्धा एरर येण्याची शक्यता असते. त्याला आपण काय म्हणलेलं आहे रँडम एरर. मग हे टेम्परेचरच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं किंवा प्रेशरच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. दिस इज अ बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ अ रँडम एरर. अप टू दिस पॉईंट वी हॅव टू स्टडी द एरर्स इन मेजरमेंट्स. एरर वी हॅव टू डिक्रीजेस, वी हॅव टू मिनिमाइज. हाऊ टू मिनिमाइज द एरर, या एररला आपण कमी कसं करू शकतो. एरर्स कॅन बी मिनिमाइज्ड बाय युझिंग करेक्ट इन्स्ट्रुमेंट्स, करेक्ट ज्याच्यामध्ये काहीसुद्धा फॉल्ट नाही आहे असे इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरून रिडिंग घेऊ शकतो, एरर काढू शकतो. किंवा आपण करेक्टली मेजरमेंट करताना किंवा केअरलेस न करता सुद्धा प्रॅक्टिकल केला तर आपण या एररला काय करू शकतो, वी हॅव टू रिमूव्ह ऑल एरर्स फ्रॉम आवर मेजरमेंट्स. आपल्या मेजरमेंट्समधून आपण त्याला रिमूव्ह करू शकतो, मिनिमाइज तरी नक्की करू शकतो. ओके, अप टू दिस पॉईंट टुडे वी हॅव टू स्टडी errors in measurements. Next point we have to continue in our next lecture. Thank you.